नमस्कार मित्रांनो, ज्या पद्धतीने आज बंगालची निवडणूक चालू आहे आणि त्याला ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राजकारण करत आहे ते बघत असताना कुठल्याही भारतीय व्यक्तीला असं वाटतं का की ममता दिदी चौथ्यांदा मुख्यमंत्री व्हाव्यात का होऊ नयेत. खरं तर हा प्रश्न अशासाठी निर्माण होतो ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी ह्या SRI जेव्हा भारत सरकारने निवडणूक आयोगाने बंगालमध्ये सुरू केलं त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने त्याला विरोध केला आणि हा अल्पसंख्याक लोकांना ह्या मतदारापासून वंचित करायचा प्रयत्न आहे अशा पद्धतीने त्यांनी टीका करायला सुरुवात केली आणि मग त्या बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये मोर्चे काढू लागले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हे जे SRI करणारे लोक होते त्यांना विरोध केला. सुरुवातीला त्याच्यातले काही लोक प्रेशरमुळे म्हणजे त्या ममता बॅनर्जीच्या TMCच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने त्या लोकांना दमदाटी केली त्याच्यात काही लोकांना हृदयविकाराचा झटका येऊन काही लोक वारले आणि ममता दिदीने सांगितलं की निवडणूक आयोग कशा पद्धतीने ह्या लोकांना विठीत धरत आहे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा त्रास यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आणि ह्या निवडणूक आयोगाला दोष देऊ लागला. त्यानंतर मग त्यांनी बरेच प्रयत्न केले की SRI बंगालमध्ये होऊ नये आणि मग जेव्हा ते SRI थांबत नव्हतं त्यावेळेस त्या 9 फेब्रुवारीला कोर्टात गेल्या आणि कोर्टात त्यांनी सांगितलं की इलेक्शन कमिशन बंगाली लोकांच्या विरोधात काम करत आहे, बंगाली लोकांनी निवडणुकीत भाग घेऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात त्यांचं मतदान कापण्याचं काम निवडणूक आयोग करतो. कोर्टाने ती गोष्ट ऐकली नाही आणि त्यांनी सांगितले SRI हे होणार आणि ते SRI बरोबर चालू आहे. मग काही निवडणूक आयोगाने त्यांचे रिटायर वकील किंवा वेगवेगळ्या त्यांच्या डिपार्टमेंटमधले काही लोकांना त्या कामावर लावलं तर ममता बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांनी त्या असे जे निवडणूक आयोगाने पाठवलेले लोक होते त्यांनासुद्धा ममता बॅनर्जीच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केली आणि त्यांना एक प्रकारे बंदी बनवायचा प्रयत्न केला. खूप उशिरा ही गोष्ट माहिती पडल्यामुळे सुप्रीम कोर्टाने ताबडतोब आदेश दिला आणि त्या लोकांची सुटका झाली. यावेळेस ममता बॅनर्जीचा पोलीस प्रमुख, ममता बॅनर्जीचे सचिव ह्या कुणीही फारसं राज्य सरकारच्या कुठल्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीने ह्या लोकांना फारशी मदत दिली नाही. म्हणजे जाणून बुजून त्यांना त्रास द्यायचं काम ममता बॅनर्जीने केलं आणि अशा पद्धतीने हे सगळं चालू असताना मुळात बॉर्डरवर फेन्स टाकायला म्हणजे बॉर्डरवरती ज्या पद्धतीने अटकाव करण्यासाठी काही जाळी आणि कंपाऊंड केलं जातं त्यासाठी जागासुद्धा ममता बॅनर्जी केंद्र सरकारला द्यायला तयार नाही. म्हणजे हा सगळा प्रकार आहे. म्हणजे एक प्रकारे ममता बॅनर्जी अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोक बांगलादेशमधून यावेत आणि त्यांना ममता बॅनर्जीचे कार्यकर्ते मग ते निवडणूक आयोगाचे कार्ड असेल किंवा मग ते आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल सगळं बनवून देते आणि त्यांना मतदार यादीमध्ये त्यांचा प्रवेश करायचं काम करते. कारण ह्यावेळेस जेव्हा जवळजवळ 1 कोटीच्या वरती लोकांना निवडणूक आयोगाने अपात्र ठरवलं आणि मग त्यांना वरती अपील करायला सांगितलं. या ठिकाणी ज्या पद्धतीने नंदीग्राममध्ये जे मतदार वगळले गेले त्याच्यातले 90% मुसलमान आहेत. मुळात मुसलमान ते असल्यामुळे त्यांना वगळण्यात आले नाही तर त्यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे त्यांना वगळलं गेलं. पण ममता बॅनर्जीने अशा पद्धतीने समाजामध्ये वातावरण निर्मिती केली की अल्पसंख्याक म्हणजे मुसलमान असल्यामुळे, दलित असल्यामुळे तुम्हाला या मतदार यादीमध्ये वगळण्यात येतं आणि हा सगळा कार्यक्रम BJP आणि RSS करते. यांना बंगाल ताब्यात घ्यायचं आहे, बंगाल अस्मिता संपवायची आहे आणि बंगाली लोकांना उघड्यावर टाकायचं आहे. अशा पद्धतीचं हे सगळं त्यांनी घडून आणलं. मग जेव्हा हे असे घुसखोर पार मुंबई तर चेन्नईपर्यंत येतात, मग हे कसे येतात, यांच्यासाठी कोण सुविधा उपलब्ध करतं, यांना रोजगार आणि नोकरी किंवा यांना राहायला घर कोण देतं, यांची पाण्याची यांची विजेची सोय कोण करतं, असे सगळेच प्रश्न निर्माण होतात. म्हणजे एकंदरीत ज्या पद्धतीने ममता बॅनर्जीचं 15 वर्ष त्या ठिकाणी राजकारण आहे आणि त्या अगोदर बी जवळजवळ 30 वर्ष ज्यापर्यंत डाव्यांनी राजकारण केलं ह्या सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त घुसखोरांना प्रवेश देण्याचं काम केलं. मग ते रोहिंग्या असतील ते बांगलादेशी असतील, कारण हे यांना अनुकूल सगळी भूमिका घेतल्यामुळे
हे लोक हे मुसलमान सगळे ममता बॅनर्जींना डाव्यांना नेहमी मतदान करतात आणि हे मतदानासाठी हे अशा पद्धतीने ही घुसखोरी होते. पण ह्या ठिकाणी देशाचं किती नुकसान होतं, बंगालची डेमोग्राफी किती बदलते आणि हे असे घुसखोर भारतभर जेव्हा कुठं जातात तेव्हा मूळचे भारतीय निवासी जे असतील ते हिंदू असतील मुसलमान असतील यांच्या हक्कावर कशी गदा येते याचा काही विचार ममता बॅनर्जी करत नाही. आणि ममता बॅनर्जींची लढाई आहे ती आता BJP बरोबर नसून ती निवडणूक आयोगाबरोबर आहे असं म्हणावं लागेल. कारण आजपर्यंत कुठल्याही राज्याने अशा पद्धतीने निवडणूक आयोगाला विरोध केला नव्हता, त्यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केलेली नव्हती. पण भारतात ही SRI का पहिल्यांदा होते का, ही अनेक राज्यामध्ये पूर्वी झाली पण कधीही कुणाला त्याचा सुगावा सुद्धा लागला नाही. पण ममता बॅनर्जीने अशा पद्धतीने या राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी घुसवल्या की पूर्ण देशाचं लक्ष बंगालवर गेलं आणि जे प्रामाणिक होते, जे निवडणूक आयोग किंवा जे घटनात्मक संस्था असतील त्यांच्या बाजूने ठामपणे उभे असणाऱ्या लोकांसुद्धा मनात या ममता बॅनर्जीच्या अशा वागण्यामुळे चलबिचल झाली आणि खरोखर असं काही लोकांना वाटायला लागलं की ममता बॅनर्जी सांगतात त्याच्यात बरंचसं तथ्य आहे, हा सगळा BJPचा खेळ आहे. अशा पद्धतीचं हे वर्तन किंवा हा विचार लोकांच्या मनात घुसला. मुळात भारताच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांना नेमकं बंगालमध्ये काय चाललं हे फारसं कळत नाही. तेव्हा त्यांना असं वाटतं की BJP हा पक्ष नेहमी डाव्यांना, समाजवादीवाल्यांना, काँग्रेसला, विरोधी पक्षांना विरोध करतो आणि अशा पद्धतीने हे ममतांनाही विरोध करतात. ममता ह्या चांगल्या मुख्यमंत्री आहेत, त्या मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम चांगलं असेल पण घुसखोरीसाठी ज्या पद्धतीने मदत करतात त्यामुळे भारतीय पद्धतीने जे मतदार हवेत ते मतदार हे होत नाही आणि असे घुसखोरांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे देशाच्या डेमोग्राफीत बदल होतो आणि मुस्लिम बहुसंख्य वाढतात आणि मग पुढे ते दंगलीपासून सगळ्या गोष्टी पाहिजे त्या पद्धतीने करतात. तेव्हा मग ममता बॅनर्जी ह्या राज्यामधून लवकरात लवकर गेल्या पाहिजे, हे बंगालच्या आणि भारताच्या हिताचं आहे. नमस्कार.